नमस्कार, मी प्रशांत कदम. ABP माझाच्या आजच्या वेब एक्सप्लेनरमध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या जो मुद्दा खूप गाजतोय तो आपण समजून घेणार आहोत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात काल एक महत्त्वाची घडामोड सुप्रीम कोर्टामध्ये घडलेली आहे. केंद्र सरकारनं आपलं प्रतिज्ञापत्र या सगळ्या प्रकरणामध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यातून दोन महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. एकतर जो डेटा राज्य सरकार केंद्राकडून मागतंय, ज्याच्यासाठी याचिका दाखल केलेली आहे राज्य सरकारनं, त्याच्या संदर्भात केंद्राचं नेमकं उत्तर काय आहे हे कालच्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2021ची जी जनगणना आहे ती जातनिहाय होणार की नाही याचंसुद्धा थेट आणि स्पष्ट उत्तर काल केंद्रानं आपल्या प्रतिज्ञापत्रातून दिलेलं आहे. सुरुवात करूयात आपण एम्पिरिकल डेटापासून. मुळामध्ये एम्पिरिकल डेटा हा शब्द तुमच्या कानावरती वारंवार येत असेल, पण हा एम्पिरिकल डेटा म्हणजे नेमकं काय आणि एम्पिरिकल डेटा म्हणजेच जनगणनेमधला डेटा आहे का, हा सुद्धा फरक समजून घ्यायला हवा. तर जनगणनेतला जो डेटा आहे तोच एम्पिरिकल डेटा असं काही नाही आहे. एम्पिरिकल या शब्दाचा अर्थ असा होतो, डिक्शनरीतला जो अर्थ आहे, की जे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सवरती आधारित आहे, जे केवळ आयडियावरती आधारित नाही आहे अशा पद्धतीची एखादी गोष्ट. आणि त्या अनुषंगानं हा जो एक राज्य सरकारनं मार्ग स्वीकारलेला आहे कोर्टात जाण्याचा, डेटा मागण्याचा, तो यासाठी आहे की 2011 साली जी जनगणना झाली त्याच्यामध्ये 1931 नंतर पहिल्यांदाच एक जातनिहाय डेटा गोळा करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं केलेला होता. SC ST याच्या व्यतिरिक्त काही जातींची नोंद याच्यामध्ये करण्यात आलेली होती, विशेषतः मागासवर्गातल्या. आणि त्यामुळं तो जो डेटा आहे तो आता OBC आरक्षणाच्या या प्रश्नामध्ये आम्हाला द्या असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. मुळामध्ये या एम्पिरिकल डेटाची राज्य सरकारला गरज का पडली, त्याचं काय महत्त्व आहे, तर सुप्रीम कोर्टानं मार्च महिन्यामध्ये जो निकाल दिलेला होता त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की 50% आरक्षण द्यायला सुप्रीम कोर्टाची काही नाही आहे OBCंना राजकीय आरक्षण द्यायला. पण हे जे 27% आहे तर तो आकडा नेमका कुठून आणला हा सुप्रीम कोर्टाचा प्रश्न आहे. आणि त्याला आधार म्हणून तुम्ही काहीतरी एक त्रिसूत्रीच्या आधारावरती त्याला एक व्हेरिफिकेशन द्या असं कोर्टाचं म्हणणं आहे. आणि जे 3 घटक कोर्टानं सांगितलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे हा एम्पिरिकल डेटा. या एम्पिरिकल डेटा संदर्भात राज्य सरकारची नेमकी मागणी काय होती कोर्टामध्ये, तर त्यांचं म्हणणं होतं की 2011च्या जनगणनेमध्ये जो एक रॉ कास्ट डेटा केंद्राला मिळालेला आहे, जो आजवर प्रकाशित झालेला नाही आहे, तो राज्याला मिळाला पाहिजे, जेणेकरून ज्याच्या आधारावरती हे OBC आरक्षण देता येईल. राज्य सरकारनं याच्यामध्ये हे पण म्हटलेलं आहे की जर हा डेटा देता येत नसेल तर कोर्टानं आम्हाला म्हणजे राज्य सरकारला नव्यानं एम्पिरिकल डेटा म्हणजे महाराष्ट्रापुरता गोळा करण्याची परवानगी द्यावी. आणि अशा पद्धतीची ही याचिका होती ज्याच्यावरती केंद्र सरकारच्या केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या सचिवांनी हे प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2011चा जो जनगणनेचा डेटा आहे तो अशा पद्धतीनं एखाद्या आरक्षणासाठी लोकसंख्येचा घटक किंवा लोकसंख्येचा आधार म्हणून वापरता येणार नाही. आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप वेगवेगळी कारणं दिलेली आहेत. एकतर जो डेटा गोळा झालेला आहे 2011मध्ये त्याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत, प्रशासकीय कारणं आहेत, ज्याच्यामुळं या डेटाचं पूर्णपणे वर्गीकरण होऊ शकलेलं नाही आहे. म्हणजे अगदी थोडक्यामध्ये जर उदाहरण द्यायचं त्याच्यातली काय अडचण आहे हे जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर 1931 साली देशामध्ये शेवटची जातनिहाय जनगणना झालेली होती, ज्याच्यानंतर थेट 2011मध्ये SC आणि ST वगळता म्हणजे SC आणि ST सुद्धा प्रवर्ग मोजले जातात जनगणनेमध्ये, प्रत्येक कास्ट मोजली जात नाही. हा एक छोटा फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि 2011मध्ये जाती मोजण्याचा जो प्रयत्न झाला त्याच्यामध्ये किती फरक दिसला हे बघा. 1931च्या जनगणनेमध्ये देशात 4147 जाती होत्या आणि 2011ची जे काही सगळी एक्झरसाईज झाली त्याच्यामध्ये तब्बल 46 लाख जातींची नोंद देशामध्ये झालेली आहे. म्हणजे जातींमध्ये उपजाती असतात, उपघटक असतात, हे जरी मान्य केलं तरी 46 लाख जातींची जर नोंद झाली असेल तर तो डेटा किती विस्कळीत आहे याची आपण कल्पना करू शकतो. आणि याच कारणामुळं केंद्र सरकारचं म्हणणं आहे की हा जो डेटा आहे तो अशा पद्धतीनं आरक्षणासाठी ग्राह्य धरण्यासारखा नाही आहे आणि त्यामुळं तो देता येणार नाही. याच्याशिवाय केंद्रानं काल हे पण म्हटलं की जी महाराष्ट्राच्या OBC आरक्षणासंदर्भातली केस होती त्याच्या सुनावणीमध्ये कुठेही 2011च्या या जनगणनेतल्या डेटाचा उल्लेख झालेला नव्हता. ना कोर्टानं ऑर्डर दिलेली होती की अशा पद्धतीचा डेटा उपलब्ध करून द्यावा, मग राज्य सरकार आमच्याकडं हा डेटा का म्हणून मागतं आहे. दुसरीकडे केंद्रानं एक अजून हे पण सांगितलं की जो डेटा 2011च्या या जनगणनेतून आलेला होता त्याच्यात खूप त्रुटी होत्या आणि त्यासाठी
एक समिती 2015च्या दरम्यान केंद्रीय कॅबिनेटनं नेमलेली होती. नीती आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष अरविंद पणगारिया यांच्या नेतृत्वामध्ये ही कमिटी नेमण्यात आलेली होती. पण या कमिटीची गेल्या 5 वर्षामध्ये कुठलीही बैठक झालेली नाही आहे आणि त्यामुळं या डेटा संदर्भात केंद्रानं कुठलीही हालचाल जी आहे ती केलेली नाही आहे आणि त्यामुळं हा डेटा जो आहे तो राज्य सरकारला देता येऊ शकणार नाही, अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र काल केंद्रानं दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं इम्पेरिकल डेटा ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरून राज्य आणि केंद्रामध्ये ही टोलवाटोलवी सुरू आहे. इम्पेरिकल डेटा खरं तर त्या अर्थानं अजूनही उपलब्ध नाही असंच म्हणायला हवं, कारण जनगणनेतला जो रॉ डेटा आहे कास्टचा त्याला इम्पेरिकल डेटा म्हणायचं का याच्या संदर्भात सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळं हा एक बेसिक फरक लक्षात घेऊन आपण हा सगळा प्रश्न समजून घेतला पाहिजे. आता इम्पेरिकल डेटाची नेमकी जबाबदारी कोणाची आहे, राज्य की केंद्र, याच्या संदर्भात सुद्धा खूप वाद सुरू आहेत. कोर्टाला शेवटी हा डेटा कोणाचा आहे याच्यावरून फरक पडत नाही, राज्याचा आहे की केंद्राचा. त्यांच्यासमोर एक आधार हवा आहे. कोर्टानं फक्त हेच सांगितलेलं आहे की जी 27% आरक्षणाची तुम्ही मर्यादा दिलेली आहे किंवा जे आरक्षण राजकीय ओबीसींना देत आहेत तर त्याला एक आधार म्हणून आम्हाला काहीतरी एक तुम्ही अहवाल किंवा त्याला एक आकडा हवा आणि त्याच्यासाठी ही सगळी एम्पेरिकल डेटाची तयारी चालू आहे. आता ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने एक अध्यादेशसुद्धा काढलेला आहे. 50%च्या मर्यादेपर्यंतचं आरक्षण या अध्यादेशाद्वारे ओबीसींना राजकीय आरक्षण राज्य सरकार देऊ करतं आहे. हा अध्यादेश खरोखर कायदेशीरदृष्ट्या किती वैध आहे वगैरे या गोष्टीवरती सगळं पुढचं अवलंबून आहे. पण जोपर्यंत मग या मूळ केसमध्ये इम्पेरिकल डेटाचा प्रश्न सुटत नाही किंवा तो आधार कोर्टाला मिळत नाही तोपर्यंत ओबीसींच्या या संपूर्ण राजकीय आरक्षणाचं भवितव्य जे आहे ते काहीचं अधांतरी असेल असं म्हणायला हरकत नाही आहे. थोडक्यामध्ये ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी हा इम्पेरिकल डेटा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि जर आपण मार्च महिन्यातला सुप्रीम कोर्टाचा जो निकाल होता तो लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये म्हणजे मराठा आरक्षणाची केस आणि या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची केस याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा फरक हा आहे की मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टानं कायदेशीरदृष्ट्या अवैध ठरवलं. ओबीसींचं आरक्षण जे राजकीय आरक्षण आहे ते सुप्रीम कोर्टानं पूर्णपणे अवैध ठरवलेलं नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही आकडेवारी नेमकी कुठून आली. 50%च्या मर्यादा तर सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या आहेतच, पण याच्याशिवाय 27% हा नेमका आकडा कुठून आला याचा एक आधार सुप्रीम कोर्टाला हवा आहे आणि त्यामुळं या इम्पेरिकल डेटाचं महत्त्व कायदेशीरदृष्ट्या खूप वाढलेलं आहे. आता कालच्या प्रतिज्ञापत्रातून केंद्रानं तर पूर्णपणे असमर्थता दर्शवलेली आहे. त्यामुळं राज्य सरकारनं जो अध्यादेश काढलेला आहे तोच ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण देऊ शकणार की इम्पेरिकल डेटाच्या म्हणजे उपलब्धतेनंतर कोर्टातून त्याला परत मान्यता मिळते हे सगळं पाहावं लागेल. पण तुर्तास हा सगळा इम्पेरिकल डेटाचा सगळा जो प्रश्न आहे, काय नेमकी ही केस आहे हे समजून देण्यासाठीचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.